महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। हातगाड्यावर आणि रस्त्यावर मिळणारी स्वस्त व चवदार मलई कुल्फी किती जीवघेणी ठरू शकते हे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले। केमिकल आणि इसेन्स वापरून विनापरवाना कुल्फ्या तयार करणारा कारखाना इगतपुरीत उद्ध्वस्त करण्यात आला असून हजारो कुल्फ्या आणि केमिकल जप्त करण्यात आले आहेत। दृश्यांमध्ये दिसणाऱ्या विविध फ्लेवरच्या कुल्फ्या सहज आणि स्वस्तात उपलब्ध होतात। मात्र ह्या कुल्फ्या कशा तयार होतात याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून नाशिकच्या इगतपुरीतील चर्च परिसरातील एका जुन्या घरात केमिकलपासून कुल्फ्या तयार केल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। छापा टाकल्यानंतर दूध व मलईऐवजी कोबिंद कलर, पोस्टर रंग, इसेन्स आणि फ्लेवर कलर यांसारख्या शरीरास घातक केमिकलपासून कुल्फ्या बनवल्या जात असल्याचे आढळून आले। या कारवाईत 2500 बनावट कुल्फ्या आणि केमिकलचे डबे जप्त करण्यात आले असून अन्न व औषध प्रशासनालाही पाचारण करण्यात आले। अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखिलकर आणि एसडीपीओ श्री हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि माननीय एसपी सर यांनी क्राईम मीटिंग तसंच व्हीसीद्वारे सतत सूचना दिलेल्या होत्या की बंद पडलेले कारखाने किंवा पडीत घरं, सुरू असलेले कारखाने जे संशयित आहेत ते चेक करणे आणि कोणते एनडीपीएस किंवा कोणते ड्रग्ज बनवण्याचे कारखाने वगैरे सुरू आहेत का ते चेक करणे, याबाबत आमचे चेकिंग सुरू असताना आणि पेट्रोलिंग दरम्यान आम्ही चर्च हिल परिसर इगतपुरी येथे म्हणजे महिंद्रा क्लबच्या शेजारी एक आईस्क्रीम आणि कुल्फी बनवण्याचा जो कारखाना होता तो चेक केला आणि सदर ठिकाणी आम्हाला एक संशयित असा विषारी अन्न पदार्थ असा बंद बॉटलमध्ये असा एखादा ऑइल पेंट किंवा फेविकॉल सारखा चिकट पदार्थ त्यांच्या ताब्यात मिळून आला आणि त्याची चौकशी केली असता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले आणि त्या बाटल्यांचं नाव गोबिंद कलर पोस्टर असं होतं। त्यात चॉकलेट फ्लेवर, इसेन्स असं वेगवेगळं त्याच्यात लिहिलेलं होतं। परंतु तो हानिकारक पदार्थ आहे जो आपल्या मनुष्य जीवितास ते कुल्फी खाल्ल्याने लहान मुलांना किंवा मोठ्यांना त्रास होऊ शकतो असं आमची खात्री झाली। त्यानुसार आम्ही लगेच अन्न आणि औषध विभागाला इन्फॉर्म केलं आणि त्यांचं पथक येऊन काल त्यांनी त्याचे सॅम्पल घेतलेले आहेत आणि तो जो विनोद प्रकाश खुशवाह हा जो इसम होता तो अतिशय त्यावेळेस घाबरला आणि त्याने उडवडीचे उत्तर दिले। त्याप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे। या कारवाईमुळे स्वस्तात मिळणाऱ्या कुल्फ्यांमागचे वास्तव समोर आले असून दुधाच्या किमती लक्षात घेता शुद्ध दूध आणि मलाईपासून तयार झालेली कुल्फी 5-10 रुपयांत मिळणे शक्य नाही। त्यामुळे नागरिकांनी आपल्या पाल्यांना आपण कुल्फीच्या आडून विष खाऊ घालतोय का याचा विचार करूनच कुल्फी खरेदी करावी असे आवाहन पोलिसांनी केले। मी सर्व जनतेला हीच आवाहन करेल की अशा प्रकारचे कारखाने किंवा अशा प्रकारचे बंद पडलेले घरं किंवा कारखाने सुरू असतील तिथे थोडंसं जागरूक राहा। आपण काय खातोय, कोणत्या प्रकारची कुल्फी आपण खातोय, कोणाकडनं आपण ती विकत घेतोय, फक्त ब्रँडेड जर असेल तरच खावे। अशा प्रकारच्या उघड्यावरच्या किंवा बनावट पद्धतीने आणि जीवनास घातक असलेले रसायने वापरून जर बनवत असतील तर सर्व नागरिकांना तेच सतर्कतेचा मी इशारा देते आणि आम्हाला पण त्यांनी माहिती द्यावी। या प्रकरणी संशयित विनोद कुशवाह याच्या विरोधात विनापरवाना कारखाना चालवणे व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जप्त केलेल्या कुल्फ्या व केमिकलचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे कळते। या कारवाईमुळे कुल्फीतील जीवघेणी भेसळ उघड झाली असून नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, इगतपुरी, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।